पूर्णपणे फिरवा. ओके. सर्वात आधी एक कबुली देतो की आजच्या कार्यक्रमासाठी कुठली तयारी केलेली नाही आहे, कुठलंही स्क्रिप्ट केलं नाही आहे. जे काय आहे ते एवढंच आहे. हे जर केलं तर मला काहीच बोलता येणार नाही. पण रावळगाव इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी इथे काही जण बसले ज्यांचे केस पांढरे झाले आता, पण त्यांच्या आठवणी जात नसतात. तर अशाच आपल्या काही दिवंगत मित्रांना सर्वांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी आपल्या जागेवर उभं राहून रुजवीत चाललो, वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो, ओसाड महाळ आम्ही फुलवीत चाललो, आम्ही प्रकाश विजय रुजवीत चाललो. आजच्या या कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी उपस्थित असलेले आदरणीय भोई सर, भोई मॅडम, आदरणीय बाबुलबाई, जे अध्यक्ष पदाची निवड केली त्याला मी माझ्या सर्व मित्रांतर्फे अनुमोदन देत आहे. योगिता संस्कार ज्ञानेश्वर कानडे, दीपक शेवाळे, स्वप्नील निकुंबर, सागर शिंदे, हजर, प्रतीक वाघ, प्रवीण मालके,
सचिन भोसले, सागरचंद शेलार, कासिम भाटी, अविनाश जाधव, शरद पवार, सुनील गवळी, आवाज जोरात यायला हवा. मनीषा, सुजाता बच्चाव, आरती, मॅडम तो पुण्याला राहायचा पण एक मिनिटाच्या आणि माझे सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, सर्वप्रथम तुम्ही वापर करायचा आहे आणि थोडंसं पर्यावरणाची जाण ठेवून सगळ्यांनी वृक्ष संवर्धन करण्यासाठी झाडं लावायची आहेत आणि ती जगवायची देखील आहे, कारण ती फार मोठी काळाची गरज आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपले काही मित्र सर्व शिक्षकांचे आभार. इथे आम्हाला आज 22 वर्षानंतर पुन्हा एकत्र आले, तुम्ही आम्हाला परत भेटण्याची संधी मिळाली, त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि सर्व मित्रांना आणि मैत्रिणींचं पण खूप आभार की तुम्ही वेळात वेळ काढून इथे आले. जुन्या आठवणींना परत आपण उजाळा दिलेला आहे. छान वाटलं. सर्वांचं धन्यवाद. थँक्यू. मला आले, मला खूप आनंद झाला आणि मला देखील मित्रांनी इन्व्हाइट केलं, ग्रुपवरती बोलवलं. तर एक छोटासा प्रसंग मी सांगतो तुम्हाला. एक 15-20 दिवसाचा प्रसंग आहे. या कार्यक्रमाची सर्व तयारी जी होती ती जवळपास 15 दिवसातच झालेली आहे. मला मित्रांचा मेसेज आला व्हॉट्सअपवर, तू पण चल. ती बोलली नाही मी नाही येत, तुम्हाला जायचं असेल तर जा. मग म्हणायला लागले की ठीक आहे, आम्ही पण गेट टुगेदर करू, आमच्या मैत्रिणी वगैरे गोळा करू, जळगावची आहे मैत्रिणी. ठीक आहे चालेल, काही अडचण नाही, मी तुम्हालाही यावं लागेल. म्हटलं ठीक आहे, ठीक आहे ठीक आहे करत करत तिने ॲग्री केलं. मला वेगवेगळ्या पदावरती आज सगळे तुम्ही वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या पदावरती जे पद भूषवत आहे ते खऱ्या अर्थाने ते खरं आपल्या गुरुजनांचं त्याच्या पाठीमागे मोलाचा वाटा आहे. त्याच्यासाठी मी आपल्यातर्फे त्यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन आणि वंदना मी हे करतो. सुतोनी मॅडम इथं बसलेले आहेत. जेव्हा मी दिल्लीला होतो मेरठला आणि जेव्हा इकडं आलो पाचवीला माझे होतो, त्यामुळे मी तत्परता म्हणजे वेळेमध्ये कसं वक्तशीरपणा मला करता येईल